अनोख्या वैशिष्ट्याने आणि दैवी आख्यायिकेने समृद्ध असलेले ठिकाण म्हणजे वाळंकोंड. पूर्वेला सह्याद्रीमधील अतिरौद्र आग्याची नाळ, सिंगापूर नाळ आणि बोराट्याची नाळ या तीन नाळेच्या बाजूला शिवलिंग आकाराचा किल्ले लिंगाणा, पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड, दक्षिणेला महाड शहराचा भाग. अशा भौगोलिक परिस्थितीत का नदीच्या मुख्य पात्रात दापोली आणि पंढेरी या गावच्या पश्चिमेला या वरदायिनी मातेचे स्थान या काळ नदीच्या पात्रामध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर युवा ट्रेकर आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण महाड तालुक्यामध्ये हे वाळंकोंड येथे श्री वरदायिनी मातेचे दर्शन या ठिकाणी घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची निसर्गाची आपल्याला सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी ही पाहायला मिळते. तर आपण आपल्या व्हिडिओ मार्फत वरदायिनी मातेचे तुम्हाला या ठिकाणी दर्शन घडवणार आहोत. पुण्यापासून वाळंकोंडचे अंतर हे साधारण 120 किलोमीटर इतके आहे. आपण पुण्यामधून आल्यानंतर पुणे जिल्हा आणि खाली रायगड जिल्हा यांना जोडणारा हा सुंदर असा नैसर्गिक वरणघाट या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतोय. महाड शहरापासून वाळंकोंड विभागाचे अंतर हे साधारण 20 ते 22 किलोमीटर इतके अंतर आहे. अतिशय सुंदर असा हा निसर्ग संपन्न असलेला भाग या ठिकाणी हा आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणावरनं आपण स्वराज्याचं कारागृह किल्ले लिंगाणा हा या ठिकाणी हा पाहू शकतो. सिंगापूर नाळ, बोराट्याची नाळ आपल्याला या ठिकाणाला दिसत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी हे वातावरण आहे. तर आपण हे काळ नदीचं पात्र या ठिकाणी हे वाळंकोंड या ठिकाणी हे पाहतोय. मित्रांनो, या ठिकाणी वरदायिनी मातेबद्दल एक आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. सत्ययुगात या डोहात असलेल्या पाण्याखाली वरदायिनी देवीचे भव्य मंदिर होते. आजही हे मंदिर डोहात अगदी तळाशी असल्याचे म्हटले जाते. देवीची पूजा अर्चना करण्यासाठी मंदिराचे पुजारी पूजेचे साहित्य भरलेले ताट घेऊन दररोज या डोहात उतरत असे. देवीच्या कृपा आशीर्वादाने कोणताही अडथळा न येता ही पूजा निर्विघ्नपणे पार पाडली जात असे. वरदायिनी माता ही देवी नवसाची देवी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. पूर्वी कोणतेही धार्मिक कार्य असल्यावर देवीचे कडे सोन्या चांदीची भांड्याची मागणी केली जायची. देवीचे महात्म्य हे प्रचंड असल्याने देवी ही भक्तजनांची ही मागणी विना अडथळा पूर्ण करायची. कार्य पूर्ण होताच ही भांडी देवीला पुन्हा अर्पण केली जात व पुढच्या वेळेस नव्याने मागणी केली जायची. मात्र एकदा देवीने दिलेल्या भांड्यांपैकी सोन्या चांदीची काही भांडी ही पुन्हा देवीला परत केली गेली नाहीत. देवीच्या नित्य नियमांमध्ये विघ्न पडले आणि भक्तांनी दिलेल्या विश्वासालाही या ठिकाणी तडा गेला. यामुळे वरदायिनी माता भक्तांवर रूढ झाली आणि देवीने सर्वांना दृष्टांत दिला, इथून पुढे मी याच नदीच्या डोहात स्वयंभू अवतारात प्रकट होईल. इथपर्यंत कोणीही या डोहात उतरून माझी आराधना करू शकत नाही. मी या डोहात खोल तळात मत्स्य रूपात चिरंतर वास करून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करेल. माझ्या मत्स्य रूपाला बाळ असे या ठिकाणी संबोधले जाईल. आजही या ठिकाणी देवीचे मत्स्य रूपात वास करते असे सांगितले जाते. मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सह्याद्रीतील पर्वतरांगेमध्ये सुंदर असे मुखदर्शन या ठिकाणी हे घडत आहे. तर आपण हा भाग आपण
झूम करून या ठिकाणी तुम्हाला हा दाखवत आहोत. माता रायगड जिल्ह्याची वरदानी माता, चला जाऊ आईच्या दर्शनाला, आईच्या दर्शनाला. भाविक भक्त झाले तर गुलाल चला जाऊ आईच्या दर्शनाला, चला जाऊ आईच्या दर्शनाला. आईची माया पसरली छाया, आई जाते ही गुजरातला, जाते ही गुजरातला. गुजरातच्या लोकांच्या कानामध्ये ते हवा, चला जाऊ आईच्या दर्शनाला, आई चला जाऊ आईच्या दर्शनाला. आई पावल भक्तांना, आई पावल सर्वांना. धन्यवाद आई वरदानी माते, रायगड जिल्ह्यातली वरदानी माता, तुमच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी, मनाची मनोकामना करणारी. रायगड डिंगाण्याच्या पायथ्याशी काल नदीच्या ठिकाणी आई वरदानी तुझं स्थान आहे. जसा चंद्र सूर्य संत जनाबाई जशी चांगोना वाचायला लागली, धर्मराज पांडव वाचायला लागला, तशी स्वयंभू प्रगट झालेली तुमच्या वाचायला लागली. आई नोकरी धंदा संसार मुलाबालाचं शिक्षण धंदा पाणी गाडी घोड्यातून चालत गेल्यात रांगत असताना, जशी तुझी बालकोंडीमध्ये खेळताय तशी ही लेकरं खेळत रांगत असताना यांच्यापासून काय चूक भूल झाली असती क्षमा करा, हिडा पिढा पाया खाली घ्या. पण आमच्या लेकरांच्या पायाला धक्का लागला नाही पाहिजे. सुखी असू दे सर्वांना. देवीची माहिती शिवकालापासून आजोबाच्या पासून 64 सालापासून आईच्या सेवा करत आलेला येड बघत असताना त्या आजोबाने आरती पेटकी घेऊन खाली मंदिरामध्ये जाणं आणि मंदिरात वर येणं, पूजा करून येणाऱ्या आमच्या आजोबा, मी त्यांचा नातू 50 वर्षी मला झालेले आहे. पण त्यावेळेला आता मंदिर नव्हता, मांडव टाल्याचा होता. त्यावेळेला आम्ही उन्हामध्ये आमच्या आजोबा आणि आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही उन्हामध्ये टाल्याच्या मांडवांमध्ये पूजा देवीची करायचो. शिवकालापासून त्या देवीची सेवा करत आलेला इनाम दिलेला आहे, सणच दिलेली आहे. त्या देवीची सेवा करण्यासाठी 2.5 महिन्याच्या भेटीच्या भात केलेल्या देवाची पूजापाठ करण्यासाठी देवीच्या आजोबांनी जर देवीला म्हटलं 5 पानाचा इडा ठेवला आणि 5 पानाचा इडा ठेवल्यानंतर आई मला भांडी पाहिजेत कार्यक्रमाला उद्या, तर भांडी भरपूरशी भांडी मिळायची. आजोबाचा कार्यक्रम असताना लग्न असो बड्डे असो काही असो, मग आजोबाने 5 पानाचा इडा ठेवला का भांडी येणार. आजोबाचा कार्यक्रम झाला, लोक येणार, लोक घरी येऊन भांडी जाणार. आजोबाचा कार्यक्रम झाला, आजोबा इथे भांडी आणून ठेवला, आई आता तुझी भांडी तुझ्या मंदिरामध्ये जाऊ दे. ज्यावेळेला आम्हाला कधी लागतील त्यावेळेला तुम्हाला तुझ्याजवळ हात पसरू बदर पसरू त्यावेळेला आम्हाला देऊ. तिथपासून ही अशी 7 थराची बाल, 7वा थर तुम्हाला दिसणार तो 7वा थर पांढऱ्या रंगाचा असेल. 5 थरापर्यंत तुम्हाला देवीची बाल दिसतील. अशी एवढी हकीकत. देवीच्या मंदिरामध्ये कोंडीमध्ये 150 फुटाचा घुबा आहे. खाली देवीची पूजा करण्यासाठी म्हणजे आम्ही उतरून देत नाही कोणाला. अशी आतापर्यंत या काळामध्ये आम्ही सेवा करत असताना ही स्वयंभू प्रकट झालेली माता, तुमच्या वचनाला जागणारी, हाकेला उभी राहणारी, मनाची मनोकामना. मग तुमचं काय असेल ते, तुमच्या काही मरणदाची असेल, अडीअडचण असेल ती दूर करणार, तुमच्या मनासारखं मन होणार, जे पाहिजे ते ते तुम्हाला देणार. अशी त्या देवीची हकीकत. शिवकालापासून एखादी वाटी कोणी तसा चंद्र सूर्य संत जनाबाई जशी चांगोना वाचनाला लागली, धर्मराज पांडव वाचनाला लागले, तशा भट्टीच्या लेकराच्या वाचनाला जागणारी आई वरदानी माता रायगड जिल्ह्यातली भट्टी गावामध्ये राहत असताना आमचे आई वडील कुटुंब परिवार मुलाबाळांचे शिक्षण नोकरी धंदा व्यवसाय गाडी धंदा चालत खेळत रांगत असताना असा आई वरदानी माते त्यांच्यासाठी वचन मागत आहे. त्यांच्या पाठीमागे काही हिडापिडा असतील तर आई तुझ्या पायाखाली घे. पण आई जशी तुझी बालकोटीमध्ये खेळताय तशी लेकरं रांगत खेळत रांगत असताना त्यांच्यापासून काही चूकबोल झाली असली तर क्षमा करा, हिडापिडा पायाखाली घ्या. पण आमच्या भट्टीच्या लेकरांच्या पायाला धक्का लागला नाही पाहिजे असा आशीर्वाद द्या. वरदानीच्या नावानं
अरे अरे मित्रांनो, या ठिकाणी आम्ही भट्टी गावातनं देवीच्या दर्शनाला या ठिकाणी आलेलो आहोत. भट्टी गाव हे ऐतिहासिक असे गाव आहे. सरनोपत नागोजी कोकाटे यांचे हे गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी स्वराज्याचे पहिले तोरण किल्ले तोरणा या ठिकाणी जिंकून घेतला. या तोरणा किल्ल्याच्या बुदलामाचीच्या खालच्या बाजूला वाळंजाई दरवाजा आहे. या वाळंजाई दरवाजाच्या खालच्या बाजूला ह्या देवीचे स्थान आहे. महाड तालुक्यामध्ये या देवीला वरदायिनी माता म्हणतात. तसेच राजगड तालुक्यामध्ये भट्टी गावात या देवीला वाळंजाई असे नाव या ठिकाणी आहे. पूर्वीच्या काळी जुनी माणसं ही या किल्ल्यावरती रोज दिवाबत्ती करण्यासाठी या ठिकाणी जात होती. आत्ताच्या काळात नव्याने गावामध्ये या ठिकाणी वाळंजाई मातेचे मंदिर या ठिकाणी बांधलेले आहे. ज्याप्रमाणे ही महाड शहरामध्ये ही तालुक्यामध्ये ही देवीची आख्यायिका सांगितली जाते मत्स्य रूपातली, त्याच प्रकारची आख्यायिका ही या भट्टी गावामध्ये या ठिकाणी सांगितली जाते. तसे भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टीने हा पाहिला तर हा भाग हा पुणे जिल्हा व रायगड जिल्हा हा त्या मानाने जवळच असलेला भाग आहे. बोराट्याची नाळ, सिंगापूर नाळ, लिंगाणा किल्ल्यावरनं चालत आपण वेल्हे तालुका म्हणजे राजगड तालुक्या या ठिकाणी जात आहोत. शिवकाळात रायगड, राजगड, तोरणा, लिंगाणा असलेला हा राजमार्ग या ठिकाणी ह्या वाळंकुंडावरनं जातो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज या देवीचे दर्शन पूर्वीच्या काळात नक्की या ठिकाणी घेत असत. अनेक सरदारांनी केलेले नवस या ठिकाणी फेडले जात असतील. त्यामुळे धार्मिक तसेच ऐतिहासिक असे महत्व असलेला हा संपूर्ण भाग या ठिकाणी हा आहे. आजही या ठिकाणी राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड असा हा ऐतिहासिक असा ट्रेकिंग शिवप्रेमी या ठिकाणी हा ट्रेक पूर्ण या ठिकाणी करतात. मित्रांनो, आपण या ठिकाणी हे भौगोलिक दृष्ट्याही पाहिले तरी आपल्याला समोरच्या बाजूला राजगड तालुका पुणे जिल्ह्याची हद्द या ठिकाणी दिसते. समोरच्या बाजूला आपल्याला राजगड तालुक्यातील शेवटची गावे म्हणजे मोहरी, सिंगापूर तसेच एकलगाव ही आपल्याला गावे सहजपणे या ठिकाणावरनं दिसतात. तसेच पुणे जिल्ह्यातनं कोकणात जाणारी घाट मार्ग मडेघाट याही या ठिकाणी हा जवळ असलेला भाग आहे. सध्या या ठिकाणी हा रोड नसल्यामुळे हा भाग हा आपल्याला वरण घाट मार्गे फिरून या ठिकाणी यावे लागते. जर मडेघाट रोड झाला तर या भागाचे हे संपूर्ण अंतर हे पुणे जिल्ह्यापासून अगदी जवळ या ठिकाणी हे होईल. मित्रांनो, या ठिकाणी या काळ नदीच्या खडकाळ पात्रात असलेला हा ढोह म्हणजे निसर्गाचा अनोखा आविष्कार या ठिकाणी आहे. भर उन्हाळ्यातही या ठिकाणची पाण्याची पातळी घटत नाही. उन्हाळ्यातही या डोहाचे पाणी आटत नाही. पावसाळ्यात ही नदी पार करणे प्रचंड अवघड आणि धोक्याचे या ठिकाणी होते. त्यामुळे पावसाळ्यात पूर्णपणे या ठिकाणी हा रोड या ठिकाणी बंद असतो. युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री श्री प्रभाकर मोरे यांच्या नवसाला देवी पावल्याने त्यांनी कबूल केल्याप्रमाणे 1996 साली या नदीवरती या ठिकाणी झुलता पूल या ठिकाणी बांधण्यात आला. नदीच्या प्रचंड प्रवाहातही तग धरणाऱ्या पुलाचे बांधकाम या ठिकाणी करण्यात आले. लंडन ब्रिजच्या धर्तीवर केबल व रॉडचे रचने असलेला हा पूल आपल्याला सुंदर या ठिकाणी हा पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे या महाड तालुक्यामध्ये हे देवीचे कुंड आहे, त्याचप्रमाणे वेल्हे तालुका म्हणजे राजगड तालुका तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला भट्टी गावामध्ये असेच तोरणा किल्ल्याच्या पायथ्यावरनं पाणी वाहत येत असताना देवीचे अशाच प्रकारचे कुंड किंवा कोंडे असे म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. येथील देवीचे मुखवटे आणि भट्टी गावातील देवीचे मुखवटे हे सारखेच आहेत. मित्रांनो, या डोहाच्या वरच्या बाजूला तात्पुरते स्वरूपात या ठिकाणी देवीचे मंदिर हे पत्र्याचे शेड बांधून या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत. या संपूर्णच या ठिकाणचा भाग हा ऐतिहासिक तसेच निसर्ग संपन्न असलेला भाग आहे. रायगड किल्ला, लिंगाणा किल्ला, राजगड किल्ला, तोरणा किल्ला असा हा संपूर्ण जवळ असलेला हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला भाग या ठिकाणी हा पाहायला मिळतो. ही देवी भक्तजनांनी मनोकामने देवीकडे मागणी केल्यानंतर ही देवी नवसाला पावणारी देवी आहे व भक्तांच्या सर्व मागण्या या ठिकाणी ही देवी पूर्ण करते. आपल्या या वरदायिनी मातेचे सुंदर असे दर्शन या ठिकाणी झालेले आहे. तुम्ही एक वेळेस या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणचा सुंदर असा निसर्ग
व ऐतिहासिक अनुभव या ठिकाणी अनुभवा. या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ संपत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.